ओबीसी नेते लक्ष्मण हाके लवकरच मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. हाके यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट करून चळवळीतून बाहेर पडण्याचे संकेत दिलेत. ओबीसी नेते लक्ष्मण हाके गेल्या काही महिन्यांपासून ओबीसी आरक्षणासाठी महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. ओबीसीतून मराठा आरक्षणाच्या मागणीला लक्ष्मण हाके यांनी जोरदार विरोध केला. हाके यांच्या भूमिकेला मराठा आंदोलकांच्या विरोधाचा सामना करावा लागला. तर काही दिवसांपूर्वी हाके यांना ओबीसी मेळाव्यातून डावलल्याची चर्चा होती. याच दरम्यान ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या पोस्टची जोरदार चर्चा होत आहे. त्यात त्यांनी म्हटलंय की मी ओबीसींच्या बाजूने बोलत गेलो, भांडत गेलो, मात्र आता शत्रूंची संख्या वाढते. पण आता सहन होत नाही. मी लवकरच भूमिका जाहीर करेन. मी प्रामाणिकपणे भांडतोय. ओबीसी भटके एकत्र आले पाहिजेत. आपले हक्क अधिकार टिकले पाहिजेत. मी एक मेंढपाळ धनगराचं पोरग आहे. मी बॅनर छापू शकत नाही, गाडीला पैसे देऊ शकत नाही, भले मोठे स्टेज लावू शकत नाही, कुणाला चहा पाजू शकत नाही. हे माहीत असूनही तुम्ही मला आजपर्यंत साथ दिली. उपोषण आंदोलन असो की मोर्चे, एल्गार मेळावे असोत की रॅली, तुम्ही ताकदीने माझ्या पाठीशी उभे राहिलात, मला पाठिंबा देत राहिलात. मी तुमचे आभार मानावेत तेवढे कमी. मी ओबीसींच्या बाजूने बोलत गेलो, भांडत गेलो, ओबीसींच्या छोट्या छोट्या जात समूहांना जोडत गेलो. लाखो माणसं जोडली, पण शत्रूची संख्या सुद्धा वाढत गेली. हल्ले झाले, झेलले, पण आता सहन होत नाही. उद्या पाथर्डी जिल्ह्यात अहिल्यानगरच्या ओबीसी मेळाव्यानंतर मी माझी भूमिका जाहीर करेन. मी आंदोलनात असेन किंवा नसेनही तुम्ही जेवढी साथ दिली त्याबद्दल जाहीर आभार मानतो, असं हाके पुढे म्हणाले. यावर तुमची प्रतिक्रिया काय? तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.